रात्रीच्या जेवणासाठी काय बनवावं हा रोजचाच पडणारा प्रश्न. तर आज आपण मस्त झणझणीत असं शेपू आणि पालकाचं खानदेशी पद्धतीचं बेसन कसं बनवायचं ते बघणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात तोंडाला चव आणणारं चविष्ट असं बेसन बनवून तयार होतं. नमस्कार मंडळी. मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. खानदेशात अगदी घरोघरी बनवलं जाणारं हे शेपू पालकाचं बेसन खूप चविष्ट असं लागतं. तर आज आपण 8 ते 9 पानं बघा पालकाची घेतली आहेत. एक मध्यम मोठ्या साईजची ही पानं आहेत आणि 10 ते 12 काड्या ह्या शेपूच्या घेतलेल्या आहे आणि भरपूर अशी हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं साहित्य जे घेतलेलं आहे आपण हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आज आपण पालक आणि शेपूचं जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये 4 व्यक्तींना पुरेल इतकं बेसन तयार होतं. त्यासाठी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे. त्याचे आपण काप करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये देखील आपण बारीक करू शकता, परंतु काप केल्या तर ते काढू शकतो आपण. त्यासाठी मी काप केलेले आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्यांचे देखील आपण या ठिकाणी तुकडे करून घेतलेले आहे. पुढे बघा पालक जो घेतलेला आहे त्याला छान असं मस्त बारीक असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर शेपूला सुद्धा बारीक असं चिरून घ्यायचं आहे. यामध्ये कांदा घालत नाहीत. फक्त पालक आणि शेपूपासूनच हे बेसन तयार होतं. बघा शेपूसुद्धा आपण छान असा बारीक असा कापून घेतलेला आहे. पुढे आता आपण पिठलं तयार करायला घेऊयात. तर त्यासाठी मी 1.5 पळी आपलं शेंगदाण्याचं तेल आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तेल छान तापलं की त्यामध्ये सर्वप्रथम आपण मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर जिरं सुद्धा फुलवून घ्यायचं आहे. आपल्या मिरचीच्या आपण ज्या गंडोऱ्या करून घेतलेल्या, जे तुकडे करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहे. यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. तो सुद्धा छान असा परतवून घ्यायचा आहे. लसूण छान असा परतला गेलेला आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेले पालक आणि शेपू घालून घेऊ आणि यानंतर आपण याला सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे. अगदी मिनिटभरातच हे परतलं जातं. याला अजिबात असा वेळ लागत नाही. परतून झालेला आहे. आपण यामध्ये आता हळद घालून घेऊ. हळद घातल्यामुळे आपल्या बेसनाला रंग खूप सुरेख असा येतो. हळद घालून घेतले की आपण यावर थोडं झाकण ठेवून घेणार आहोत आणि मंद आचेवर मिनिटभर आपण याला शिजू देणार आहोत. साधारणतः 1 ते 2 मिनिटं पालक आणि शेपू दोघंही छान शिजून रेडी झालेले आहेत. त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर साधारणतः आपले रोजचे वापरायचे 2 ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे हे 4 व्यक्तींना पुरेल असं बेसन तयार होतं. तर ह्या पाण्याला आपल्याला छान अशी खळखळून अशी उकळी आणायची आहे. तर मध्यम आचेवर आपण याला साधारणतः 2 मिनिटं उकळी आणून घेणार आहोत. हे बघा आता छान अशी उकळी आलेली आहे या पाण्याला. म्हणजेच आता हे आपलं सूप तयार झालेलं आहे. आपण सूप म्हणून देखील हे पिऊ शकतात. खूप चविष्ट असं लागतं. तर आपल्याला आज बेसन बनवायचं आहे म्हणून आपण यामध्ये एक मध्यम आकाराची वाटी बेसन घालून घेणार आहोत. तर बेसन घालायचं कसं? तर आपण एका हाताने बेसन घालायचं आहे डाव्या हाताने आणि उजव्या हाताने आपल्याला पोळी हलवत राहायची आहे. या पद्धतीनेच खानदेशामध्ये बेसन केलं जातं. म्हणजे याला हाटून असं बेसन केलं जातं हे बघा. पळीने आपण याला एका बाजूने हलवत आहोत. थोड्याशा गुठळ्या तयार होतात. ह्या गुठळ्या नंतर जेव्हा आपण बेसन उकळवतो तेव्हा त्या मोडल्या जातात. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. व्यवस्थित आपल्याला एक वाटी मध्यम आकाराची वाटी यामध्ये आपल्याला हे बेसन घालून घ्यायचं आहे. हे बघा सगळं बेसन आपण यामध्ये आता घालून घेतलेलं आहे आणि तरीही तुम्हाला असं वाटत असेल की हे बेसन पातळच आहे, परंतु हे बेसन नंतर फार घट्ट होतं. त्यामुळे एवढंच पातळ आपल्याला हे बेसन अपेक्षित आहे. तर यावर आपण आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण साधारणतः 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर आपल्याला छान अशी याला उकळी काढायची आहे. थोडं मधून-मधून याला हलवत राहायचं आहे. म्हणजे खूप छान असं आपलं याची कन्सिस्टन्सी तयार होते आणि शिवाय हे बेसन शिजलं देखील छान जातं, चविष्ट देखील लागतं. साधारणतः 7 ते 8 मिनिटं आपण याला उकळी काढून घेणं अगदी आवश्यक आहे. तर आपलं आता बघा बेसन तयार झालेलं आहे. त्यामध्ये छान हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालून घेतलेली आहे आणि आपलं शेपू आणि पालकाचं अगदी सोपं असं हे बेसन तयार झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला आता आपण ज्वारीची छान अशी खमंग अशी छान मस्त गरमागरम अशी भाकरी करायला घेऊयात. तर भाकरी थापण्याची प्रक्रिया मी या ठिकाणी दाखवलेली नाहीये प्रोसेस. भाकरी थापून घेतलेली आहे आणि मस्त टम्म फुगलेली आपली ज्वारीची भाकरी गरमागरम अशा आपल्या शेपू आणि पालकाच्या बेसनासोबत आपण सर्व्ह करून घेऊयात. हे बघा मस्त टम्म फुगलेली भाकरी आणि ताट आपण आता खानदेशी पद्धतीचं वाढून घेतलेलं आहे. त्यामध्ये छान शेपू पालकाचं गरमागरम बेसन, त्यावर छान असं शेंगदाणा तेल घालून खाण्याची पद्धत आहे. मस्त लागतं. सोबतच तोंडी लावण्यासाठी छान कैरीचं लोणचं, शिवाय सागऱ्या, कांदा आणि छान असं कोशिंबीर म्हणजे आपली काकडी, छान गरमागरम भाकरी. हा मेनू खानदेशामध्ये
बऱ्याचदा रात्रीच्या वेळी हलक्या-फुलक्या जेवणासाठी केला जातो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आजची माझी रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या, हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा. माझ्या मग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. चिकन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन आणि अस्सल खानदेशी रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया मग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.